Hi. Hi, good evening to all. Welcome back to our channel Swapnanku Classes. This is me, Sayandi Kailas Tate. I am also student of Swapnanku Classes. Hi, this is me Mansi Kailas Pamai. I am also student of Swapnan Group classes. तर चला आपण काय बघणार आहोत आता 13 लेसन ॲडवर्ब काइंड्स ऑफ ॲडवर्ब. तर आपण पार्ट 1मध्ये काय बघितलेलं होतं. फर्स्ट एक्सरसाइज आपण सॉल्व केली होती आणि आता आपण काय करणार आहेत डायरेक्ट 3 एक्सरसाइज आपण काय करणार आहेत सॉल्व करणार आहोत. तर चला आपण पाहू आता. तर पहा ॲडवर्ब ऑफ मॅनर्स म्हणजे काय. आपण त्या प्रश्नाला क्वेश्चनला हाऊने प्रश्न विचारायचा आहे. कसे ही रन फास्ट तो कसा पळतो फास्ट पळतो. ही लुक व्हेरी ब्युटिफुल ती कशी दिसते नाही सॉरी हां. तर ॲडवर्ब ऑफ मॅनर्स हाऊने प्रश्न विचारायचा ती कशी पळते फास्ट पळते. म्हणजे इथे काय झालं मॅनर्स ॲडवर्ब ऑफ मॅनर्स आलं. आता ॲडवर्ब ऑफ प्लेस म्हणजे कोठे ॲक्शन कुठे झालेली आहे ना. मग तिला काय ते झालं ॲडवर्ब ऑफ प्लेस. ॲडवर्ब ऑफ टाईम म्हणजे व्हेन त्याला व्हेनने क्वेश्चन विचारायचं ॲक्शन कुठे झाली कधी झाली तर ते झालं ॲडवर्ब ऑफ टाईम. आणि ॲडवर्ब ऑफ फ्रिक्वेन्सी म्हणजे ऑफन वारंवार आणि ऑफन असे शब्द येतात त्याला म्हणायचं ॲडवर्ब ऑफ फ्रिक्वेन्सी. आणि आपण ना फर्स्ट पार्टमध्ये आपण बघितलेलंच आहे की टाईम ऑफ मॅनर्स ॲडवर्ब ऑफ मॅनर. तर आज आपण काय बघणार आहोत अंडरलाईन द ॲडवर्ब ऑफ टाईम आणि फ्रिक्वेन्सी बघणार आहोत. ठीक आहे. तर चला आपण काय बघूया. फर्स्ट सेंटेन्स आहे यू मे गो नाऊ. नाऊ म्हणजे काय आत्ताच. यू मे गो नाऊ तू जाऊ शकतोस कधी आत्ताच. तर मग याच्यामध्ये काय येतं नाऊ हे. तर चला पहा आपण डबल प्रश्न वाचून घेऊ एकदा. अंडरलाईन द ॲडवर्ब ऑफ टाईम इन द फॉलोइंग सेंटेन्स अँड सर्कल द ॲडवर्ब ऑफ फ्रिक्वेन्सी. तर आपल्याला काय करायचं आहे अंडरलाईन कशाला करायची आहे ॲडवर्ब ऑफ टाईमला अंडरलाईन करायची आणि फ्रिक्वेन्सी असेल तर आपल्याला काय करायचं आहे सर्कल. तर हे माझं इथं चुकलेलं आहे. यू मे गो नाऊ हे काय आहे ॲडवर्ब ऑफ टाईम आहे म्हणून आपण इथं काय करणार आहेत अंडरलाईन करणार आहेत. ठीक आहे. तर हे काय आहे तर टाईम आहे म्हणून मी फक्त टाईम लिहिलं तरी चालते. ठीक आहे. आणि सेकंड क्वेश्चन सेंटेन्स पहा द इंड सून केम. द इंड सून केम तर याच्यामध्ये काय आलेलं आहे हे वर्ब आलेलं आहे आणि हे वर्ब कोणतं आहे आपलं नाऊ हे आल्सो टाईम ॲडवर्ब ऑफ टाईम. आणि मी इथं पण सर्कल केलं इथं पण माझं चुकलं मी अंडरलाईन करते. ठीक आहे. आणि टाईम लिहून देते तुम्हाला. आणि पहा आता नेक्स्ट पहा आय हर्ट माय नी यस्टरडे दिस इज ऑल्सो टाईम. नेक्स्ट वाला क्वेश्चन आहे आपला फोर्थ वेस्टेड टाईम नेवर रिटर्न्स. तर पहा इथं नेवर आलेलं आहे वर्ब कोणतं आलं नेवर म्हणून हे नेवर हे पण काय आहे फ्रिक्वेन्सी ऑफ ॲडवर्ब ऑफ टाईम ॲडवर्ब ऑफ टाईम. आता चला आपण फिफ्थ बघणार आहे. आपण काय बघणार आहे फिफ्थ क्वेश्चन बघणार आहे. तर त्याच्यामध्ये लिहिले ही इज गोईंग टू चेन्नई. ही इज गोईंग टू चेन्नई शॉर्टली. आता पहा इथं काय आलेलं आहे शॉर्टली मग इथं काय करायचं आपल्याला फ्रिक्वेन्सी आलेली आहे म्हणून इथं काय करायचं ॲडवर्ब ऑफ फ्रिक्वेन्सी. तर आपण त्याला काय केलेलं आहे सर्कल आणि मी काय लिहिणार आहे इथं फ्रिक्वेन्सी. चला आता 6 क्वेश्चन पाहणार आहोत आपण. आय शॅल विजिट यू एव्हरी इयर. आय शॅल विजिट यू एव्हरी इयर. आता इथं काय आलेलं आहे एव्हरी इयर आलेलं आहे एव्हरी इयर मग ही काय झाली आहे फ्रिक्वेन्सी. तर आपण इथं लिहूया फ्रिक्वेन्सी. मॅम याला सर्कल करायचं हां फ्रिक्वेन्सी. तर आपण याला काय करूया सर्कल. चला आता 7th बघणार आहेत आपण लॅटली. इथं काय आलं लॅटली ही हॅज बिकम लेझी. तर इथं काय आलेलं आहे वर्ब लॅटली. मग लॅटली हे काय आहे ॲडवर्ब ऑफ टाईम आलेलं आहे ॲडवर्ब ऑफ टाईम. तर पहा आय ऑफन हिअर द कुक्कू सिंग. आय ऑफन हिअर द कुक्कू सिंग. इथं ऑफन आलेलं आहे म्हणून ऑफन हे काय आहे टाईम ऑफ फ्रिक्वेन्सी.
पहा आता आपण 9th सेंटेन्स पाहणार आहोत. आय शॅल गेट अ लेटर टुमारो. हां, टुमारो. तर आपल्याला काय करायची, तर अंडरलाईन करायची ना. हो. तर दिस इज ऑल्सो ॲडवर्ब ऑफ टाईम. आता पहा नेक्स्ट 10th वाला सेंटेन्स आहे. आय गेट अप अर्ली Early in the- एव्हरी डे. तर इथं काय आलं, एव्हरी डे. इथं काय आलेलं आहे मग, हे एव्हरी डे हे ॲडवर्ब ऑफ फ्रिक्वेन्सी. त्याला आपण सर्कल करूया. फ्रिक्वेन्सी सर. फ्रिक्वेन्सी. आता बघा 11th वाला आहे. फॉर्मली वी लिव्ह इन कोलकाता. कोलकाता. इथं काय आलेलं आहे वर, फॉर्मली. तर आता फॉर्मली हे काय आहे, Frequency. ॲडवर्ब ऑफ फ्रिक्वेन्सी. चला लास्ट क्वेश्चन आहे आपला. दॅट डे द That day he arrived late. लेट. दॅट डे ही अराईव्ह Late. लेट. तर मग इथं काय आलेलं आहे, दॅट डे. म्हणून हे काय आहे, Time. टाईम ऑफ फ्रिक्वेन्सी. Adverb of time. ॲडवर्ब ऑफ फ्रिक्वेन्सी. सॉरी, कधी कधी Adverb माझं of होतं. time in is. ॲडवर्ब ऑफ टाईम. तर पहा, डू यू वॉन्ट मच व्हिडिओ, सो लाईक अँड सबस्क्राईब अँड ऑल्सो शेअर अँड कमेंट्स ऑल्सो. तर पहा, कमेंट करायला विसरू नका, कारण याच्यामध्ये जर माझी काही चूक असेल तर ती मला व्यवस्थित करण्याची संधी भेटेल जेव्हा तुम्ही मला कमेंट्स करता तेव्हाच. सो थँक्यू फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ.